लेल्या बडगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 9च्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय डॉक्टर विशाल दादा, शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय भैयासाहेब, आदरणीय युवराज आबा, येत्या 3 तारखेला या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवून ज्या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या नगराध्यक्ष आदरणीय रेखाताई मालचे, आमचे मित्र आणि या प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार आदरणीय विजूदादा भोसले, दुसरे उमेदवार आदरणीय वैशालीताई पाटील, मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ, युवा सेनेचे तालुका प्रमुख आदरणीय जगदीश पाटील, आरपीआयचे आपल्या भडगाव तालुक्याचे नेते आदरणीय अण्णासाहेब, शिवसेनेचे शहर प्रमुख आबा, बबलू, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे, पण माफ करा, सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेल्या सर्व मतदार माता भगिनी, बांधवांनो आणि मित्रांनो, बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की इलेक्शनची रणधुमाळी चालू झालेली आहे. भडगाव नगरपालिका मला वाटतं 7 वर्ष झाली नगराध्यक्षाची वाट किंवा नगरपालिकेवर या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांची वाट मला वाटतं भडगाव शहर पाहतंय. पण मला सांगताना आनंद होतो की जरी या भडगाव नगरपालिकेवर 7 वर्षापासून प्रशासक असेल, परंतु या 7 वर्षामध्ये तुमच्या या आमदारांनी या भडगाव शहराकडे कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही. 100% विकास करण्याचा प्रयत्न बांधवांनो या ठिकाणी केला. परंतु त्यातल्या त्यात खास करून मला अभिमानाने आणि आनंदाने सांगावंसं वाटतं की मागच्या 2.5 वर्षापासून, म्हणजे मागच्या 3.5 वर्षापासून, ज्या दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या राज्याचा पदभार स्वीकारला, त्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच या राज्याचे नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला, त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या भडगाव शहराच्या विकासाचा कायापालट करण्याचं काम या तुमच्या आमदारांनी या भडगाव शहरामध्ये बांधवांनो आणि भगिनींनो करण्याचा प्रयत्न केला. या भडगाव शहराची अशी परिस्थिती होती की हे शहर आहे का ग्रामीण आहे, हा सुद्धा प्रश्न या रहिवाशांना या ठिकाणी वाटायचा. कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. परंतु आज मला सांगताना आनंद होतो की या भडगाव शहरासाठी आपण 130 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली. ज्या ओपन स्पेस मध्ये आपण सभा घेतोय, या भडगाव शहरातल्या जवळपास 100-125 जेवढे ओपन स्पेस असतील, त्या प्रत्येक ओपन स्पेस मध्ये काही ना काहीतरी आपण निधी टाकण्याचा प्रयत्न केला. मग ते रस्ते असतील, आपला आता ड्रेनेजची व्यवस्था या शहरामध्ये होते. या शहराला कधी पक्का बंधारा आम्ही पाहिला नाही, ते पक्का बंधाऱ्याचं काम या ठिकाणी चालू आहे. फिल्ट्रेशन प्लांटचं काम चालू आहे. याच्याच बाजूला जर का आपण गेलात तर मला वाटतं 5 करोड रुपयाची आपली तळणीचा परिसर होता. ती तळणी मला वाटतं आता तो सुसाईड पॉइंट झालेला होता, पण ती तळणी जर का आपण आता पाहिली तर मला वाटतं सगळी जॉगिंग ट्रॅकला जाणारे अनेक परिवार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा अनेक विषय या भडगाव शहरासाठी करण्याचा प्रयत्न केला आणि अजून अनेक विषय बांधवांनो या डोळ्यासमोर या ठिकाणी आहेत. या भडगाव शहराला खऱ्या अर्थाने एक शहराचं रूप आपल्याला द्यायचं आहे.
या भडगाव शहरामध्ये सगळे विविध विकास कामं आपल्याला करायची आहेत, पण हे विकास कामं करण्याच्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला जोपर्यंत नगरपालिकेमध्ये आपलं प्रशासन येत नाही, नगरपालिकेमध्ये आपली जोपर्यंत सत्ता येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही या शहराची डेव्हलपमेंट करू शकणार नाही. म्हणून मला या निमित्तानं आपल्याला बांधवांनो आणि भगिनींनो, या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करणार आहे की तुम्ही जे काही आम्ही विकास कामं करू शकलोय, जे विकास कामं आम्ही तुम्हाला सांगतोय, हे फक्त आणि फक्त तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते म्हणून आम्ही हे एवढे सगळे विकास कामं या ठिकाणी आपल्याला सांगतोय. माझी तीच विनंती आहे की आता येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला आमच्या पाठीशी आशीर्वाद असणं ही काळाची गरज आहे. याचं कारण असं आहे की जोपर्यंत नगरपालिकेची सत्ता राहत नाही तोपर्यंत विधानसभेचा सदस्य म्हणजे आमदार त्या ठिकाणी काही करू शकणार नाही. जोपर्यंत आमदार राहत नाही तोपर्यंत नगर विकास विभाग म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आम्ही निधी आणू शकत नाही. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं हात जोडून विनंती आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच, परंतु आता खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली आहे, ती म्हणजे आपले नगराध्यक्ष आदरणीय रेखाताई, आदरणीय विजूदादा भोसले आणि आदरणीय वैशालीताईंच्या पाठीशी आपले खंबीर साथ असण्याची एक अतिशय उमदा नेतृत्व म्हणजे रेखाताई तर आहेतच, पण त्यातल्या त्यात मला वाटतं विजूदादा हा या प्रभागाचा नाही तर या संपूर्ण भडगाव शहरामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची समाजसेवा करणारा व्यक्ती. मला वाटतं काय कुठून एनर्जी आणतो विजूदादा मला माहित नाही, पण सकाळपासून रात्री 12 वाजता फोन केला तरी उत्साह कमी होत नाही. मी म्हटलं पहिले भाषण विजूदादाला करायला लावा. पूर्ण भाषण केल्यानंतर सुद्धा काही पॉइंट राहून गेले, मी यायच्या आधी आणखी तेही सांगून टाकलं. मला वाटतं खऱ्या अर्थाने नगरसेवक हा सेवकासारखाच असला पाहिजे आणि मला वाटतं खरा सेवकासारखा नगरसेवक पदाचा उमेदवार आपल्याला या ठिकाणी विजूदादाच्या रूपाने मिळाला. हीच परिस्थिती आमच्या वैशालीताईंची आहे. पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये त्या उमेदवारी करतायत. मला खात्री आहे की हे दोघं नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे काही कामं आपण या ठिकाणी केलेले आहेत, जो विकास या प्रभागाचा आपण केलेला आहे, या प्रभागाच्या विकासाच्या मागे खऱ्या अर्थाने यांचा सगळ्यांचा हात आहे. जे जे काही मी म्हणजे नाव केलं भडगावचं सुशोभीकरण मला करायचं आहे, मला निधी पाहिजे असं विजूदादांनी मला सांगितलं. पण भडगाव शहरातला फक्त हायवेला जर सोडलं तर कॉलनी एरियात कुठे सुशोभीकरण केलं असेल तर मला वाटतं प्रभाग क्रमांक 9 मध्ये केलं. इतका कलाकार माणूस मी देखील माझ्या जीवनात पाहिला नाही. मला सांगितलं भडगाव शहरात करायचं आहे आणि विकास केला तो फक्त भडगावच्या 9 नंबर प्रभागामध्ये. खरं म्हणजे अशा पद्धतीचा नगरसेवक बांधवांना आपल्याला पाहिजे असतो. नाही तर अनेकदा असं होतं की आम्ही फक्त पालक निवडून देतो आणि सेवक मात्र निवडून देत नाही आणि मग 5-5 वर्ष आम्ही विकासापासून लांब असतो. म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, मी या निमित्तानं विनंती करेल की आपली जर का एकदा चूक झाली तर ती 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करायला लावते. म्हणून माझी आपल्याला या निमित्तानं आग्रहाची विनंती या ठिकाणी आहे. मी आमचे कामं मी केलेला विकास हा आपण बाजूला ठेवू, पण इथे लक्षणीय अशी आमच्या माता भगिनींची उपस्थिती या ठिकाणी दिसते. मी खऱ्या अर्थाने आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने या राज्यातल्या तमाम माता भगिनी ज्या असतील त्या प्रत्येकी करता 100% जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंतची व्यवस्था करणारा या राज्यातला
मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी अनेक पद भोगली, पण आज जर का त्यांना विचारलं की तुमचं सगळ्यात महत्वाचं पद काय, तर ते आवर्जून सांगतात की मला या राज्यातल्या तमाम माता भगिनींच्या हृदयात माझं नाव कोरलं गेलं, याच्यापेक्षा मोठं पद मला या राज्यामध्ये कुठेही नाहीये. मग इतकं प्रेम या महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनींवर त्यांनी केलं आणि त्याच भगिनींनी सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांवर तेवढ्याच प्रकारचं का प्रेम या संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी केलं. आणि म्हणून मी तमाम माता भगिनींना या निमित्तानं विनंती करायची आहे की आपल्याला त्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींवर केलेलं प्रेम, त्यांनी केलेलं मिळवलेलं ते लाडक्या भावाचं पद, त्यांना जर का खऱ्या अर्थाने आपल्याला परतफेड करायची असेल तर त्यांच्या विचारांची सत्ता या आपल्या नगरपालिकेमध्ये आणणं गरजेचं आहे. मी या भडगावचे अनेक लोक या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या, शिवसेनेच्या प्रवक्त्या आदरणीय ज्योतिताई वाघमारे या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की त्यांचं टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करावं. मी आज आपल्याला या निमित्तानं सांगेल की आपण या भडगाव शहरामध्ये, माझं विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही इथे, तुम्हाला विकास दिसत नाही, तुम्ही फक्त आरोप करताय आणि नुसते आरोप करत नाही तर त्यांना ते असं सांगतात की हे भडगाव शहरामध्ये आमदारांनी काय केलं हे दाखवावं. माझं ह्या फुटक्यांना आव्हान आहे, जर तुम्हाला माझा केलेला विकास दिसत नसेल ना तर माझ्या प्रत्येक प्रभागातला उमेदवार यांना चांगल्या कंपनीचा नजरेचा चष्मा आणून देणार आहे. आणि खरंच आणून द्या, यांना चष्मा घालून या प्रभागामध्ये एकदा फिरवा, त्यांना या प्रभागातले सगळे रस्ते दाखवा, या प्रभागातली या शहराची पाणी पुरवठ्याची योजना दाखवा, या शहरातलं डम्पिंग ग्राउंड दाखवा, या शहरातला तो आपला पक्का कॉन्क्रीटचा बंधारा दाखवा, या शहरातलं ते तळणीचं ग्राउंड आपलं दाखवा आणि आमच्या युवकांसाठी तयार होत असलेलं क्रीडा संकुल यांना दाखवा. अशा अनेक विषय आपल्याला या ठिकाणी दाखवता येतील, पण आता यांना आपल्यावर आरोप करायला दुसरं काही सापडत नाही. म्हणून आपले विशाल दादा आज एकदम प्रचंड संतापलेले 2 मिनिटं मी पाहिले. म्हणजे जे विशाल दादाचं भाषण मी ऐकलेलं आहे, अतिशय सुसंस्कृत, चेहऱ्यावर प्रसन्नता, बोलताना हसरा चेहरा. पण मी आज माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा पाहिलं की दादा इतके संतापलेले आहेत. दादा, आपण संतापण्याची आवश्यकता नाही, उलट आपल्याला आनंद झाला पाहिजे की आमच्या भाषणातले बारकावे काढण्यासाठी किती लक्ष देऊन आपले भाषण ते मोबाईलवर ऐकतात, हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा विषय आहे. अरे हा माईक आहे, बोलताना काहीतरी एखादं वाक्य इकडे तिकडे होऊ शकतं, पण बरोबर फक्त तेवढंच कट करायचं आणि तो दाखवायचा प्रयत्न यांचा असतो. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. मी तर तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यावर रिप्लाय पण नका द्या. यांच्याकडे, यांना भीक घालायचीच आवश्यकता नाही, यांच्याकडे लक्ष देण्याचीच आवश्यकता नाही. अरे हे अनेक नेते येतील, पण ही मायबाप जनता आपल्या पाठीशी जोपर्यंत खंबीरपणे उभी आहे तोपर्यंत आपल्याला कोणी या सत्तेपासून रोखू शकत नाही. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही. मला तर आता हा 9 नंबरचा प्रभाग कदाचित राहायला यावं लागेल का काय मला माहित नाही. 4थी 5वी सभा कदाचित किंवा 4था 5वा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि नशीब आणखी विजूदादा इतका भाग्यवान आहे की 2 तारखेला ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी ह्या भाऊचा वाढदिवस पण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं एकावर एक फ्री म्हणण्यापेक्षा एकावर 2 फ्री देण्याची आवश्यकता आपल्याला आता आहे. वाढदिवस विजू दादाचा आहे
आणि गिफ्ट आपल्याला दुसरं एक मत वैशाली ताईला आणि तिसरं मत आपल्या वरच्या आदरणीय रेखाताई मालचेंना जर खऱ्या अर्थाने वाढदिवसाची गिफ्ट आपल्याला विजू दादाला द्यायचं असेल तर मला वाटतं सकाळी याला शुभेच्छा द्यायच्या आणि मतदानाला जायचं 100%. म्हणजे मला असं वाटतं की आज इतका कर्तृत्ववान व्यक्ती, अनेक कार्यकर्ते, आमचे सगळेच पदाधिकारी चांगलं काम करतात, पण इतका उत्साही, इतका करता माणूस मला वाटतं मी पहिल्यांदा पाहतोय. आणि म्हणून मी त्या भाऊला सांगितलं की तू इकडे तिकडे नको, पहिले भगवा टाक आणि शिवसेना माय, मला मित्र आहे बरं, म्हणून मी आरे करतो. मी राजकारणाच्या पलीकडे विजूदादा आणि मी मित्र आहे. त्याच्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे, या ठिकाणी भडगाव शहरामध्ये अशी एक चर्चा, म्हणजे तिला काही अर्थ नाहीये, पण बाहेर अशी चर्चा केली जाते, नाही तुमचे नगरसेवक तर 100% येतील, पण तेवढं नगराध्यक्षाचं जरा बघून घ्या. मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, 2 नगरसेवक कमी आले ना चालतील, पण नगराध्यक्ष जर का नाही आला ना तर पुन्हा हे शहर 5 नाही 10 वर्ष विकासापासून मागे गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की ह्या सगळ्या वल्गनांना, ह्या सगळ्या फेक नेरेटिव्हला आपण कोणीही बळी न पडता आपल्या शहरातल्या, आपल्या प्रभागातल्या प्रत्येक मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं विनंती करणार आहे की कोणाचा 3 नंबर, कोणाचा 2 नंबर, कोणाचा 1 नंबर, आम्ही नंबरच्या चक्करमध्ये न पडता जिथे धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणाच्या निशाणीच्या समोरील बटन दाबून यांना तिघांनाही या मतदारसंघातून, या प्रभागातून प्रचंड मताधिक्याने विजयी करावं अशी आग्रहाची विनंती करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आमची आज मोठी सर्कस आहे, 4 सभा आहेत, ही पहिलीच सभा आहे आणि आता ताई आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. त्याच्यामुळे मी आपल्यातून लगेच रजा घेऊन पुढची सभा चालू करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद येत्या 2 तारखेला आमच्या पाठीशी खंबीरपणे राहतील अशी एक रास्त अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.